हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी. नमस्कारिली मी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनिन्दे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शुक्लां ब्रह्मविचारसारं परमामाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीमभयदां ताड्यन्धकारापहां. हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां. शारदालम्बोदरं परमसुन्दरमेकदन्तं रक्ताम्बरं त्रिनयनपरमं पवित्रं उद्यद्दिवाकरकरज्वलकायकान्तं विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या लाईव्ह प्रवचनाच्या माध्यमातून आज मला तुमच्या सर्वांसमोर येण्याची संधी प्राप्त झाली. तुमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण भागवताचार्य स्वानंद वारकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयजी महाराज चव्हाण यांच्या माध्यमातून आज मला लाईव्ह येण्याची संधी प्राप्त झाली. मी माझं भाग्य समजतोय. बघा, अगदी या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांना आज बाहेर फिरता येत नाही, धार्मिक कार्यक्रम चालू नाही, परंतु या लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर आलो आहोत. तर बघा, चिंतनाचा विषय आज आहे. चिंतनासाठी जी ओवी निवडली ती ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9व्या अध्यायातील ओवी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. बघा, आपण सर्वजण म्हणत असतो भगवान परमात्मा सर्वीकडे हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेमसे प्रगट होई मी जाना. भगवान परमात्मा सर्व जगामध्ये भरून उरला चराचरी. भगवान परमात्मा संपूर्ण जगामध्ये भगवान परमात्मा आहे, सर्वीकडे भगवान परमात्मा आहे. मग आपण भगवान परमात्मा संपूर्ण सृष्टीत ज्याप्रमाणे भगवान परमात्मा आहे त्याप्रमाणे तैसा हृदयामध्ये मी रामू. तो भगवान परमात्मा आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयात आहे
आणि तो भगवान परमात्मा कसा आहे, दयाळू भगवान परमात्मा आहे. आणि या भगवान परमात्म्याच्या आपल्याला नामाचं नामचिंतन करायचं. आज आपल्याला बघायचं भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा काय. भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा आपण जर बघितला तर भगवान परमात्म्याचं नाम हे अगाध आहे. अगाध भगवान परमात्म्याच्या नामाला अगाध नाम आहे. भगवान परमात्म्याचं भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे, सुंदर आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये शक्ती सुद्धा आहे. बघा आज भगवान परमात्मा चराचरामध्ये भरून उरला. चराचरी भगवान परमात्मा सर्वीकडेच आहेत. परंतु हृदयामध्ये असणाऱ्या भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन करायचं. आपल्याला तपश्चर्या करायला जमू शकत नाही. कारण पूर्वीच्या काळी बघा, कृतयेत ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचाल्याराम कळोतधरी कीर्तनात. पूर्वीच्या काळी म्हणजे कृतयुगामध्ये कृतयेत ध्यायतो विष्णू भगवान परमात्म्याचं ध्यान करायचे कृतयुगामध्ये. त्रेतायाम यजतो मुखे त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचे. आता जर आपण यज्ञ करायला गेलो तर आपण यज्ञ करणं आता शक्य नाही. कारण यज्ञ करायला वेगवेगळ्या प्रकारची सामुग्री लागते. तर यज्ञ करण्यासाठी त्या यज्ञात हत्तीच्या सोंडी इतके तुपाची धार लावावी लागते त्या यज्ञामध्ये. आता ते शक्य आहे का? आता जर पंक्तीमध्ये एखादा तूप वाढण्यासाठी जर आला ना, त्याला जर आवाज दिला ना, ए तूप, तर म्हणतो ए चूप चूप. आता म्हणजे तूप महाग झालंय म्हणून यज्ञ करता येणार नाही. कृते ध्यायतो विष्णू त्रेताय म्हणजे तुमची द्वापारे परिचार्यानाम. द्वापार युगामध्ये साधना करायची भगवान परमात्म्याची. बघा साधू संत महात्मे अनेक वर्ष भगवान परमात्म्याची तपश्चर्या करायची, साधना करायची, नामचिंतन करायची. आता आपल्याकडे वेळ नाही. 2 मिनिटं बसायला आपल्याला वेळ नाही. तर तपश्चर्या करायला किती वेळ मिळेल आपल्याला? 2 मिनिटं बसायला वेळ नाही. तर बघा भगवान परमात्म्याचे आपल्याला यज्ञ करता येऊ शकत नाही, तपश्चर्या करता येऊ शकत नाही. तर आता भगवान परमात्म्यासाठी आपण काय करायचंय? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. कलियुगा माझी करारे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. नामचिंतन केलं. नामामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद त्या नामामध्ये आहे. आता भगवान चिंतन महाराज सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हे नाम इतकं सोपं आहे, इतकं सुलभ आहे आणि इतकं साधं आहे. आता भगवान परमात्म्याचं नाम सोपं आहे. सर्वांना माहिती आहे भगवान परमात्म्याचं नाम सोपं आहे. आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपल्या जीवनात जर घडलं तर आपण आपला उद्धार होत असतो. आता ना यामध्ये सुद्धा प्रकार पडतील. काही गोष्ट बघा गोड आहेत परंतु पवित्र नाहीत. काही पवित्र आहेत परंतु गोड नाही. काही पवित्र नाही आणि गोड नाही. मात्र काही पदार्थ असे आहेत जगामध्ये ते पवित्र पण आहे आणि गोड पण आहे. मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला. जगामध्ये काही पदार्थ पवित्र आहेत परंतु गोड नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गोमूत्र. गोमूत्र हे पवित्र आहे. किती पवित्र आहे? आपल्या घरात जर एखादी वस्तू अपवित्र असली तर त्या अपवित्र वस्तूला पवित्र करण्याची ताकद त्या गोमूत्रामध्ये आहे. परंतु ते गोमूत्र गोड नाही. गोमूत्र पवित्र आहे परंतु गोड नाही. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. काही पदार्थ गोडही नसतात, गोड नसतात, पवित्र असतात. काही पदार्थ पवित्र असतात परंतु गोड नसतात. काही पदार्थ गोड असतात परंतु पवित्र नसतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हॉटेलातले पदार्थ. हॉटेलमधले पदार्थ चवीला अतिशय गोड असतात. एखाद्याला जर हॉटेलची पदार्थ खाण्याची जर सवय लागली तर त्याला घरचे अन्न गोड लागत नाही. रोज हॉटेलातले पदार्थ खावेसे वाटतात. हॉटेलातले पदार्थ चवीला गोड असतात परंतु पवित्र असतातच असं मात्र सांगता येत नाही. बघा तुम्ही हॉटेलमध्ये गेलेच असाल, हॉटेलमधला तो आचार्य असतो पदार्थ बनवणारा, त्याच्याकडे जर बघितलं तर घामाने संपूर्ण अंग त्याचं भरलेलं असते आणि त्या अवस्थेत तो पदार्थ करतो. ते घामाचं अंग त्याच्यात त्या पदार्थांमध्ये पडतंय. तो मनुष्य किती दिवस आंघोळ केलेला नसतो असं वाटतंय. कपडे किती घाण असतात. त्या अवस्थेत तो पदार्थ बनवतोय. म्हणजे ते पदार्थ चवीला गोड असतात परंतु पवित्र असतीलच असं मात्र सांगता येत नाही. तुम्हाला मुद्दा सांगितला मी, काय पदार्थ पवित्र गोड असतील परंतु पवित्र असतीलच असं मात्र सांगता येत नाही. मात्र काही पदार्थ पवित्रही नाही आणि गोडही नाही.
उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नभे मदिरेचा घडा पवित्र गंगे. मदिरा म्हणजे दारू. दारू ही पवित्रही नाही आणि गोड सुद्धा नाही. अहो, दारू इतकी अपवित्र आहे. आपण एखाद्या भांड्यात जर दारू ठेवली आणि नंतर ते भांड्यामध्ये आपण जर गंगेचं पाणी घेतलं तरी सुद्धा ते भांड पवित्र होऊ शकत नाही. इतकं अपवित्र ती दारू आहे. दारू पवित्र सुद्धा नाही आणि दारू गोड सुद्धा नाही. आणि चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, काही पदार्थ पवित्रही असतात आणि गोड सुद्धा असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर दूध. दूध हे पवित्र आहे आणि गोड आहे. अमृत गोड सुद्धा आहे आणि पवित्र सुद्धा आहे. परंतु या दुधापेक्षा आणि या अमृतापेक्षाही एक गोष्ट पवित्र आणि गोड आहे, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम. भगवान परमात्म्याचं नाम हे पवित्र आहे आणि गोडही आहे. म्हणून अशा आपल्याला आज त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा वर्णन करायचा आहे. आता भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा काय आहे? बघा, भगवान परमात्म्याचं नाम आपण कुठेही घेऊ शकतो, कधीही घेऊ शकतो आणि केव्हाही घेऊ शकतो. आता समजा मी या ठिकाणी बसलोय, या ठिकाणी भगवंताचं नाम घेऊ शकतो. किंवा तुम्ही मला बघतायत, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भगवंताचं नामचिंतन करू शकता. किंवा असंच नाही की महाराष्ट्राचंच नामचिंतन करायचं, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर नामचिंतन करायचं. तुम्ही महाराष्ट्रात आहात, महाराष्ट्रात नामचिंतन करू शकतात. भारत देशात कुठेही गेला तरी नामचिंतन करू शकतात. नवे नवे आपला देश सोडून बाहेर देशात जरी गेला तर तुम्ही ते नामचिंतन करू शकता आणि त्या नामाचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि होतच. म्हणून हे नामाला काल नाही, खंड नाही त्या नामाला आपण. किंवा असं नाही एखादा गरीब मनुष्य नाम घेऊ शकत नाही, श्रीमंतच मनुष्य घेईल असं नाही. गरीब घेऊ शकतो किंवा श्रीमंत सुद्धा ते भगवंताचं नामचिंतन करू शकतो, ते नाम आपल्या मुखामध्ये घेऊ शकतो. आता कोणी म्हणेल सर्वांनाच घेण्याचा अधिकार आहे का? महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. अगदी लहानातला लहान मुलगा सुद्धा ते नामचिंतन करू शकतो, ते नाम घेऊ शकतो. अगदी म्हाताऱ्यातला म्हातारा मनुष्य सुद्धा ते नामचिंतन, ते नाम आपल्या मुखामध्ये घेऊ शकतो. म्हणजे नामचिंतन हे कुणीही करू शकतं. तर म्हणून नामचिंतन आपल्या जीवनात घडणं महत्वाचं आहे. नामचिंतन आपल्या जीवनात झालं पाहिजे. आता आपण कुणी या ठिकाणी म्हणेल, महाराज म्हणतात नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाचा थोडक्यात महिमा पण तुम्ही वर्णन केला. नामचिंतन आपल्या जीवनात झालं पाहिजे, परंतु त्या नामाचा फायदा काय? बघा, आजकालची जी पिढी म्हणजे प्रत्येक मनुष्य कोणतेही कार्य करत असताना किंवा त्या कार्याकडे प्रवृत्ती होण्याआधी तो विचार करतोय की आपण हे कार्य केल्यानंतर आपल्याला कोणता फायदा होईल, काय फायदा होईल. या नामाने समजा आपण एखादं कार्य करायचंय, कार्य आपण विनाकारण करत नाही. आपण कार्य केव्हा करतोय? किंवा आपण हे कार्य केल्यानंतर आपल्याला त्या कार्यापासून काहीतरी फळ प्राप्त होईल, काहीतरी प्राप्त होईल, तेव्हा आपण ते नामचिंतन करतो किंवा ते कार्य करत असतो. प्रयोजनम आणि उद्दिष्टे मंदोपी न प्रवर्तते. त्या मागचं आपण बघत असतो की फळ काय प्राप्त होत असते, तेव्हाच आपण ते कार्य करत असते. मग या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सांगताय, तुम्ही नामाचा महात्मा सांगताय, नामामध्ये किती ताकद आहे ते तुम्ही सांगताय, परंतु ते नाम घेतल्यानंतर आम्हाला फायदा काय होईल? फायदा काय होईल? अनेक जण तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर नामाचा महिमा घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ते नाम जर आपण घेतलं, आपल्या जीवनामध्ये पापाचे पर्वत जळे असले तर ते जळून जातात, पळत नाही बरं का, जळून जातात. या ठिकाणी लयरूप नाश आणि आत्यंतिक नाशाचं उदाहरण येते. आता लयरूप नाश का म्हणायचं आणि आत्यंतिक नाश? लयरूप नाश म्हणजे आपल्या गावातील एखादा मनुष्य पळून गेला, गाव सोडून पळून गेला. पळून गेलेला मनुष्य पुन्हा आपल्या गावात येऊ शकतो, याला काय म्हणायचं? लयरूप नाश. आणि दुसरा आहे तो म्हणजे आत्यंतिक नाश. एखादा मनुष्य पळाला, तो येऊ शकतो, परंतु एखादा मनुष्य जळाला परंतु पुन्हा येईल का? नाही येऊ शकत. त्याप्रमाणे पर्वत जळती पापाचे. आपण नामचिंतन जर केलं, आपल्या जीवनात जे पाप आहे, पाप ते जळून जाते, पळून नाही जात, जळून जाते. बघा, एखाद्या मनुष्याने जर टक्कल केली तर डोक्यावरती केस उगू शकतात, परंतु टक्कल जर पडलं, नैसर्गिकरित्या टक्कल जर पडलं तर पुन्हा त्याच्यावरती केस येतात का? नाही येऊ शकत. त्याला आत्यंतिक नाश म्हणतात. त्याप्रमाणे नामचिंतन आपल्या जीवनात जर घडलं तर आपल्या नाशांचा
आपल्या पापांचा आत्यंतिक नाश होतो. म्हणून जीवनात नामस्मरण महत्वाचे. घेत नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वतच्या पर्वत जळे असले तर ते कसे जातात, जळून जातात. म्हणून नामचिंतन महत्वाचे. आता हा नामाचा महिमा काय, या नामाचा महिमा काय असेल. तुम्ही म्हणतात पापाचे पर्वतच्या पर्वत जळून जातात, परंतु त्या नामाचा महानता काय, त्या नामाची महिमा काय, तो महिमा आम्हाला सांगा. महाराज सांगतात, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. त्या नामाचा महिमा किती आहे. आज कोणत्याही गोष्टीचं वर्णन करण्यामध्ये, कोणत्या गोष्टीचा महिमा वर्णन करण्यामध्ये वेदाचा प्रथम क्रमांक लागतो. परंतु या नामाचा महिमा वर्णन करता करता वेद सुद्धा शिनला, शिनला म्हणजे थकला वेद, नामाचा महिमा वर्णन करता करता. बघा, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी पंचवटीमध्ये राहतात. सीतामाई, रावण सीतामाईला पंचवटीमधून आपल्या नाशिकमधून चोरून नेतोय. आणि पंचवटीमधून सीतामाईला चोरून नेल्यानंतर सर्वजण सीतामाईचा शोध घेतात. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी नवे नवे पुढे जाऊन अनेक वानर सेना, हनुमंतरायासारखे वानर आज नामाचं नामचिंतन करतायत. त्या सीतामाईचा शोध घेतायत. आणि शोध घेत 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 समुद्र काठापर्यंत येतात. आणि समुद्राच्या काठापर्यंत आल्यानंतर प्रथमतः प्रभू रामचंद्र त्या समुद्राची प्रार्थना करतायत, तपश्चर्या करतात, प्रार्थना करतायत की समुद्राची आपण जर प्रार्थना केली तर आपल्याला समुद्र तरून जाण्यासाठी काहीतरी मार्ग प्राप्त होईल, काहीतरी मार्गदर्शन प्राप्त होईल. म्हणून प्रथमतः समुद्राची प्रार्थना करतायत. परंतु 3.5 दिवस प्रथमतः साधना करतायत, तपश्चर्या करतायत, समुद्राची प्रार्थना करतायत, परंतु समुद्र बाहेर येत नाही. शेवटी प्रभू रामचंद्रांना राग आला आणि राग आल्यानंतर धनुष्याला बाण लावतायत. आता बाणाने त्या प्रभू रामचंद्र त्या समुद्राला मारणार, तितक्यात तो समुद्र घाबरून मनुष्य रूपात प्रगट होऊन बाहेर आला. आणि मनुष्य रूपात प्रगट होऊन बाहेर आल्यानंतर प्रभू रामचंद्र विचारतायत की आम्हाला हा समुद्र पार करून जायचा आहे, हे समुद्र पार करून जाण्याची काहीतरी युक्ती, काहीतरी उपाय मला सांगा. त्यावेळेस समुद्र सांगतोय की प्रभू, तुमच्या वानर सेनेमध्ये 2 वानर असे आहेत की त्यांच्या हातून पाण्यात दगड तरतात, आणि दगड तरतात तुम्ही सेतू तयार करा आणि लंकेत जा, समुद्र पार करून जा. नळनीळ नावाचे 2 वानर सांगितले. आता हे नळनीळ नावाचे वानर का त्यांच्या हातून पाण्यात दगड तरतात, या मागचा सुद्धा मोठा कथाभाग आहे. ज्यावेळेस हे लहान होते, नळ आणि नीळ अतिशय खोडकर होते, खूप खोडकर. बघा, लहान मुलं खूप खोडकर असतात, कधी काय करतील सांगता येत नाही. लहान मुलांच्या कधी नादी लागायचं नसते. लहान मुलं कधी काय करतील सांगता येत नाही. ते लहान होते, नळ आणि नीळ अतिशय खोडकर. काय करायचे ते, ज्यावेळेस संत महात्मे, साधू संत तपश्चर्या करण्यासाठी बसायचे, डोळे अडकायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि तपश्चर्या करायचे, त्यावेळेस हे नळ आणि नीळ हे जे वानर होते, ते वानर काय करायचे, जे त्यांच्या समोरचे जे देव आहेत, दगडाचे देव असायचे, ते देव उचलायचे आणि समुद्रात नेऊन टाकायचे. आता ते साधू सुद्धा विचार करतायत की रोज 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 नवीन नवीन देव आणायचे तरी कुठून. शेवटी एक दिवस त्यांना शाप दिला की तुमच्या हातून पाण्यात दगड बुडणार नाही, पाण्यात दगड बुडणार नाही. आणि त्यांना तेव्हा दिलेला शाप, तेव्हा त्यांना शाप दिला होता की तुमच्या हातून पाण्यात दगड बुडणार नाही. परंतु आता काय ठरलं, ते वरदान ठरलं. कारण आता जर पाण्यात त्यांच्या हातून दगड तरले तर समुद्र तरून जाता येईल आणि सीतामाईचा शोध घेता येईल. आणि मग समुद्राचं काम सुरू झालं, त्यांच्याकडे दगड आणून देऊ लागले. सेतू तयार झाला, बऱ्याचशा अंतरापर्यंत सेतू तयार झाला. आणि सेतू तयार झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला सर्वजण आराम करतायत. परंतु त्या दोघांना गर्व झाला, अभिमान झाला की अरे, आता आपल्या दोघांमुळे हा सेतू तयार होतोय, या दोघांमुळे सीतामाईचा आणि प्रभू रामचंद्रांची भेट होईल. त्यांना अहंकार झाला, गर्व झाला. परंतु हा भक्ताला झालेला अभिमान देवाला सहन होत नाही, देवाला ते सहन होईना. आणि मग प्रभू रामचंद्रांनी एक युक्ती केली, अशी आयडिया केली की रातोरात तो समुद्र पाण्यात बुडून गेला. सकाळीच उठून बघताय तर पाण्यात सेतूच तयार नाही. तो रात्री सेतू तयार केला होता, तो सेतू कुठे गेला, आता करायचं काय. सर्वजण चिंताक्रांत होऊन बसलेले विचार करतायत काय करावं. शेवटी हनुमंतरायांचं नाव सुचतंय की तुम्ही काहीतरी करा. ते हनुमंतराय सांगतात, माझ्याकडे दगड आणून द्या आणि मग मी ती दगड पाण्यावरती टाकतो. मग प्रभू रामचंद्र, अनेक जण वानर सेना मोठमोठे दगड आणून देऊ लागले हनुमंतरायाकडे. हनुमंतराय त्या दगडावरती राम नाम लिहायचे आणि पाण्यात टाकायचे. काय चमत्कार, दगड तरू लागले.
सेतू तयार होऊ लागला. परंतु हे प्रभू रामचंद्रांनी बघितलं. प्रभू रामचंद्र विचार करतायत, अरे आपल्या नावाने समुद्रात दगड तरतायत. प्रभू रामचंद्र विचार करतात, आपल्या हातून सुद्धा पाण्यात दगड तरायला हवा. आणि मग प्रभू रामचंद्र समुद्राच्या कडेकडेने अनेक लांबपर्यंत जातात. आणि लांबपर्यंत गेल्यानंतर अगदी सुपारी, पहिल्यांदा असा मोठा दगड घेतात, नारळ एवढा दगड घेतात, पाण्यात टाकतात. आणि दगड पाण्यात टाकल्यानंतर, पाण्यात टाकल्याबरोबर तो दगड बुडून जातोय. प्रभू रामचंद्रांना धक्का बसला, अरे हे इतके मोठे मोठे घरा एवढे दगड घेतात, पाण्यात टाकतात, तरी बुडत नाही, आणि माझ्या हातून एक नारळ एवढा दगड पाण्यात बुडावा. विचार करतात. सफरचंद एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. नंतर शेवटी अगदी सुपारी एवढा छोटा दगड घेतला, तो पाण्यात टाकला, तो सुद्धा बुडाला. आश्चर्याचा धक्काच बसला प्रभू रामचंद्रांना. परंतु प्रभू रामचंद्र इकडे तिकडे बघू लागले, अरे मला कोणी बघितलं तर नाही ना. कारण बघा, एखादा मोटरसायकलवाला किंवा सायकलवाला रस्त्याने जर गाडीने चालत जर असला, तो जर पडला तर पहिल्यांदा आपल्याला किती लागले हे बघत नाही, परंतु तो असं बघत असतोय की आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना, हे पहिल्यांदा तो बघत असतोय. आणि मग प्रभू रामचंद्रांनी बघितलं, आपण अनेक दगड टाकले, परंतु आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना. हे असे दगड टाकत असताना मागं वळून बघतात तर हनुमंतराय हजर. हनुमंताला विचारतात, हनुमंता अरे केव्हा आलास? हनुमंताला सांगतात, देवा पहिल्याच दगडाला आलो देवा. अगदी नारळा एवढा, नंतर सफरचंदा एवढा, नंतर सुपारी एवढा दगड टाकला तुम्ही, पहिल्याच दगडाला आम्ही आलो. प्रभू रामचंद्र सांगतात, अरे हनुमंता, तुम्ही इतके मोठमोठे दगड घेतात, समुद्रात टाकतात, ते दगड तुमच्या हातून पाण्यात तरतात, माझ्या हातून अगदी सुपारी एवढा दगड का तरत नाही? याच्या मागचं कारण काय? प्रभू रामचंद्रांना हनुमंत सांगतात, प्रभू हा तुमचा महिमा नाही, तुमच्या हातून नाही पाण्यात दगड तरत, तर तुमच्या नामाच्या महात्म्याने पाण्यात दगड तरतायत. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवा तुमच्या नामाचा महिमा तुम्हालाही माहित नाही, असं तुमचं नाम कसं आहे? अगाधे. जर भगवान परमात्म्याच्या नामाने पाण्यात दगड तरत असतील तर आपण तरू नाही का? आपण सुद्धा तरुण जाऊ, परंतु आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. या ठिकाणी म्हणेल ते भगवंताचं नामचिंतन कोण कोण करत होतं, कोणी कोणी भगवंताचं नामचिंतन केलं. आज आपण उदाहरण बघितलं जर जगद्गुरु तुकोबराय नामस्मरण, किती नामस्मरण करत होते, नामस्मरण रूप झाले होते, किती नामस्मरण करत होते. महाराज सांगतायत, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दीन रजनी हाची धंदा. महाराज सांगतात, आमचा धंदाच तो झाला होता, रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन करायचे. आता तुकोबराय भगवंताचं नामचिंतन का करत होते? तुकोबराय तरी कोण होते? तुकोबरायांचा अधिकार काय होता? तुकोबरायांचा अधिकार जर बघायचा झाला तर अनगड शहा नावाचे एक फकीर राहत होते, त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आलाय. ज्यावेळेस रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबरायांचा जो गाथा होता, तो गाथा पाण्यात बुडवला, आणि पाण्यात बुडवल्यानंतर त्या ठिकाणी निघून जात असताना त्यांना एक विहीर दिसली. अनगड शहाचा आश्रम त्या विहिरीजवळ होता. फकीर होता, पोचलेला फकीर होता. फकीर म्हणजे फकीर काय सामान्य नाही. कबीर महाराजांनी फकीराची एक व्याख्या सांगितली, फकीर होकर फिकीर करे वो भी साला गद्दा है. ज्याला फिकीरच नाही त्याला फकीर म्हणतात. आमचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला रोजची फिकीर आहे काय? नित्य उठून या खावं याची चिंता. तुम्हाला आम्हाला रोज चिंता आहे, परंतु फकीर ज्याला म्हणतात, फकीर होकर फिकीर करे. जो फकीर होऊन तर फिकीर करत असेल तर त्याला फकीर म्हणता येणार नाही. फकीर कोण आहे? ज्याला उद्याची चिंताच नाही, तो म्हणतात फकीर, त्याला फकीर म्हणतात. आणि मग त्या अनगड शहाच्या फकीर आश्रमाजवळ एक विहीर होती. ते रामेश्वर भट्ट येतात. रामेश्वर भट्ट आल्यानंतर विचार करतात की आपण आता या विहिरीमध्ये स्नान केलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. ते विहिरीत उतरतायत त्यावेळी अनगड शहा फकीर त्यांना बघतायत की कोणतरी पुरुष त्या विहिरीमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरतोय. अनगड शहा फकीर त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, अहो हे पाणी पिण्यासाठी लागतंय, तुम्ही यामध्ये स्नान करू नका, ते पाणी घाण करू नका. वास्तविक पाहता सगळ्यांचा विचार केला होता, सर्व समाजाचा विचार केला होता की पाणी सर्वांना पिण्यासाठी लागतंय, तुम्ही याच्यात स्नान करू नका. परंतु तो ऐकायलाच तयार नाही. शेवटी त्याने पाण्यात बुडकी मारलीच, आणि बुडकी मारल्यानंतर अनगड शहा फकीरांना राग आला. अनगड शहा फकीरांनी सांगितलं, मी तुला सांगितलं होतं की पाण्यात उतरू नको, बस अब ऐसे तैरते रहो. आणि असं म्हटल्यानंतर ते रामेश्वर भट्ट जर विहिरीतून बाहेर आले
बाहेर आल्यानंतर त्यांच्या अंगाचं दहा व्हायला लागलं, लाही व्हायला लागली. आता काय करावं? शेवटी त्यांचे काहीतरी शिष्यगण होते. त्या शिष्याने वल्ली उपरणं गुंडाळली अंगाला आणि माऊली ज्ञानोबारांच्या दरबारात निघाले. ज्ञानोबारांचे एकनिष्ठ भक्त होते. ज्ञानोबारांच्या दरबारात आल्यानंतर ज्ञानोबारांची साधना करतायत. ज्ञानोबारांनी त्यांना दृष्टांत दिला की बाबा, या तुम्ही जो चुकी केली आहे की अनगडशा फकीरांची चुकी केली आहे, याचा उतारा माझ्याकडे नाही. तुम्हाला सांगतो, देऊला जगद्गुरु तुकोबारायांकडे जा, ते तुझ्या उताराचा काहीतरी याच्यावरती काहीतरी मार्ग सांगतील. वास्तविक पाहता याने चुकी केली होती तुकोबारायांची. तुकोबारायांची चुकी केली, आता त्याचेच पाय धरावे लागले. चुकी ज्याची केली त्याचेच पाय धरावे लागले. आणि मग काय झालं? तुकोबारायांची चुकी केली होती. शेवटी नाविलाज असतो, तुकोबारायांजवळ येतो, तुकोबारायांचे पाय पकडतोय. आणि मग तुकोबारायांनी ज्याचा उतारा एका अभंगात केला, त्याचं संपूर्ण अंगाचा जी लाही होती ती लाही उतरली. आणि मग ते रामेश्वर शास्त्री पुन्हा आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे गंगेवरती स्नानासाठी यायचे, नामस्मरण करायचे. हे अनगडशा फकीराने बघितलं. अनगडशा फकीर विचार करू लागला, अरे मी तो याला शाप दिला होता, या शापाचा उतारा आहे तरी कोणाकडे? या शापाचा उतारा आहे तरी कोणाकडे? विचार करतोय, काय करावं. त्याने त्याच्या हातातल्या कटोरीला आज्ञा केली. पोचलेला फकीर होता. कटोरीला आज्ञा केली की जोपर्यंत या कटोरीमध्ये तुकोबारायांच्या हातचं पीठ पडत नाही, तुकोबारायांच्या घरचं पीठ पडत नाही, तोपर्यंत तू भरायचं नाही. ती कटोरी अनेक घरून फिरून आली, परंतु त्यामध्ये पीठ टाकल्यानंतर ते त्याच्यात जिरून जायचं, संपून जायचं. शेवटी तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर दळण करत होती तुकोबारायांची पत्नी. तुकोबारायांच्या मुलीने, भागीरथीबाईने थोडंसं पीठ घेतलं आणि ते अनगडशाच्या फकीराच्या ज्या कटोरी होती त्या कटोरीमध्ये टाकलं. आणि कटोरीमध्ये टाकल्यानंतर ती कटोरी ओसंडून व्हायला लागली. त्यांना धक्का बसला. त्यांनी त्या तुकोबारायांच्या मुलीला, म्हणजे भागीरथीला, साष्टांग दंडवतच घातली. म्हणजे तुम्हीच तुकोबार आहेत का? त्यावेळेस ते सांगतात, नाही, मी नाही तुकोबार, माझे बाबा. मग तुझे बाबा आहे तरी कुठं? म्हणजे इथं नाही, नामस्मरण करण्यासाठी गेले डोंगरावरती. अनगडशा फकीर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकोबारांचे पाय पकडले आणि अनगडशाच्या तोंडातून एक वाक्य उच्चारून गेलं. तुकोबारायांचं महिमा वर्णन करतायत, तुकोबारायांचा अधिकार ते वर्णन करतायत. काय तुकोबारायांचा अधिकार आहे? त्याने तुकोबारायांचा अधिकार असा केला, तुका रामसे. तुकोबारायांचा अधिकार रामचंद्र प्रभूंशी तुलना करतायत. तुका रामसे, दोन नाम एक अंग. तुकोबारायांची तुलना त्या रामचंद्र प्रभूंशी केली. त्यांना फरक दिसून आला. काय? दोन नाम एक अंग. नाम तर दोन आहे, परंतु अंग मात्र एकच आहे. तुकोबार आहे आणि भगवान परमात्मा काय? एकच आहे. कारण भगवान परमात्मा सर्वीकडे भरून उरला चराचरी. भगवान परमात्मा तुकोबार आहे आणि ते प्रभू रामचंद्र तुलना केली. काय दिसून आलं? नाम जरी वेगवेगळे असली तरी मात्र एकच आहे. तुका रामसी, दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया. त्यांना पुढं असं दिसून आलं, उनका सेतू भंग गया लेकिन इनका सेतू अभंग. प्रभू रामचंद्रांचा सेतू भंग पावला, मात्र तुकोबारायांचा अधिकार किती आहे? त्या तुकोबारायांनी तो 4,500 अभंगांचा जो पायऱ्यांचा जो सेतू तयार केला, तो सेतू अजून भंग पावला नाही. असे तुकोबार अधिकाराचे आहे. आणि इतके अधिकारी तुकोबार आहे, त्या परमात्म्याचं नामचिंतन करतायत. म्हणजे आपण सुद्धा विचार केला पाहिजे की त्या नामचिंतनामध्ये, त्या नामस्मरणामध्ये काहीतरी फायदा आहे, काहीतरी शक्ती आहे, काहीतरी ताकद आहे. इतके अधिकारी तुकोबार आहे, ते सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतायत. किती नामचिंतन करतायत तुकोबार आहे भगवान परमात्म्याचं? विठ्ठलच नामस्मरण करतायत. इतके नामस्मरण रूप तुकोबार आहे होत आहेत की बघा, तुकोबार नामस्मरण करण्यासाठी कधी भंडारा डोंगरावरती जायचे, कधी भामचंद्र डोंगरावरती जायचे, किंवा कधी घोरडा डोंगरावरती जायचे. हा तुकोबारांचा रोजचा नित्यनेम. एक दिवस काय झालं, तुकोबार नामस्मरण करण्यासाठी गेल्यानंतर त्यांची पत्नी जिजाबाई त्यांना रोज जेवणाचा डबा घेऊन जायचा. परंतु रोज त्यांना तुकोबारांना शोधण्यासाठी अगोदर 2 डोंगर हिंडावे लागायचे, 2 डोंगर फिरावं लागायचे. आणि 2 डोंगर फिरल्यानंतर शेवटी तुकोबार 3ऱ्या डोंगरावरती सापडायचे. म्हणजे तुकोबार कधी भामचंद्र डोंगरावरती जायचे, कधी भंडारा डोंगरावरती जायचे, किंवा कधी घोरडा डोंगरावरती जायचे. जर तुकोबार जर घोरडा डोंगरावरती असतील तर पहिल्यांदा भामचंद्र डोंगर फिरावा लागायचा, किंवा घोरडा डोंगर फिरावा लागायचा, तेव्हा तुकोबार 3ऱ्या डोंगरावरती सापडायचे. एक दिवस जिजाबाईने तुकोबारांना सांगितलं की तुम्ही नामस्मरण करण्यासाठी जातात, याचा मला विरोध
यासाठी मी विरोध करत नाही, तुम्ही नामस्मरण करण्यासाठी जा, परंतु मी तुम्हाला जेवणाचा डबा घेऊन येते, जेवण घेऊन येते, तुम्ही मला सांगत जा की तुम्ही आज कोणत्या डोंगरावरती नामस्मरण करण्यासाठी चालले. तुकोबाराय विचार करतायत, आता मी तरी कसं सांगू की कोणत्या डोंगरावरती नामस्मरण करण्यासाठी मी जातोय. कारण तुकोबाराय, देहभान हरपला तुझं पाहता विठ्ठला, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता करता देहभान हरपून जायचे. त्यावेळेस तुकोबारांना ध्यानात सुद्धा नव्हतं राहत की मी आज कोणत्या डोंगरावरती चाललोय. जिजाबाईला की बघ, मी नामस्मरण करण्यासाठी जात असतोय, परंतु मी कोणत्या डोंगरावरती चाललोय हे मी आता सांगू शकत नाही. परंतु तू जर जेवणाचा डबा जर घेऊन आली तर आपल्या देहूगावच्या बाहेर गेल्यानंतर जे 3 रस्ते आहेत, एक रस्ता जातोय भंडारा डोंगराकडे, एक जातोय घोरडा डोंगराकडे आणि एक जातोय भामचंद्र डोंगराकडे. तिथे आल्यानंतर तू प्रत्येक रस्त्याला कान लावून बघायचं. ज्या रस्त्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतोय तू समजायचं मी त्या डोंगराला गेलोय. आणि दुसऱ्या दिवशी जिजाबाईने जेवणाचा डबा घेतला आणि डबा घेऊन निघाल्या. त्या ठिकाणी येत आहेत ज्या ठिकाणी एक रस्ता भामचंद्र डोंगराकडे, एक रस्ता घोरडा डोंगराकडे आणि एक रस्ता भंडारा डोंगराकडे जातोय. त्या ठिकाणी जिजाबाई आल्यानंतर रस्त्याला कान लावून बघतायत. पहिल्यांदा 2 डोंगरांकडे जो रस्ता जातोय त्याला कान लावून बघतायत, विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाही. शेवटी भामचंद्र डोंगराकडे जो रस्ता जातोय त्याला कान लावून बघतात, त्यामधून विठ्ठल विठ्ठल मातीतून आवाज यायला लागला. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की तुकोबाराय इतके नामस्मरण करत होते, त्यांचं मुखातून नामस्मरण होत होतं हेच नाही तर त्यांच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. इतके तुकोबाराय नामस्मरण करत होते. म्हणजे नामस्मरणाचा फायदा आहे, नामस्मरणाची शक्ती आहे. तुकोबारांची ती कीर्ती ऐकून काशीचा ब्राह्मण तुकोबारांना भेटण्यासाठी येतोय. विचार करतो की आपण या संतांना, हे तुकोबाराय खूपच महान संत आहेत, त्यांना भेटण्यासाठी जाऊ. सकाळची वेळ आहे, देहू गावामध्ये येतोय आणि देहू गावामध्ये आल्यानंतर विचारतो तुकोबारायांचं घर कोणते, तुकोबारायांचं घर कोणते. माहित होतं हे तुकोबारायांचं घर आहे. तुकोबारायांच्या घरी येत आहेत आणि तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर विचारतात की तुकोबाराय कुठे आहे. त्यावेळेस तुकोबारायांचे घरचे सांगतात की महाराज बहिर्देशीसाठी गेले, सकाळची वेळ आहे. परंतु सकाळची वेळ असताना त्याला दम निघेना. जो ब्राह्मण काशीवरून आला होता तो विचार करतोय आपण इतक्या लांबून आलोय आणि इथे येऊन थांबायचं. ज्या ठिकाणी तुकोबाराय बहिर्देशीसाठी बसले होते हा त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर तुकोबाराय अपवित्र ठिकाणी बसले तर सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करतायत. त्याने कानाला हात लावले, विचार करतोय आणि म्हणतोय महाराज तुमची कीर्ती ऐकून इतक्या लांबून मी इथपर्यंत आलोय आणि तुम्ही या अपवित्र जागेवर नामस्मरण करतायत. तुम्हाला मी महात्मा समजत होतो, संत समजत होतो आणि तुम्ही इतक्या अपवित्र ठिकाणी नामस्मरण करतायत. त्यावेळेस तो विचार तुकोबाराय सांगतात, बघ माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अरे माझी वाचा अनावर झालीये, मी काय करू, माझी वाचा नामस्मरण करते, ती वाचा मीच थांबू शकत नाही. त्या वाचेचं नामस्मरण मीच थांबू शकत नाही. त्यावेळेस तो काशीचा ब्राह्मण सांगतोय तुमच्या मुखातलं नामस्मरण मी बंद करतो. तो तुकोबारांच्या जवळ येतोय आणि तुकोबारांची जीभ ओढून धरतो आणि तुकोबारांची जीभ ओढून धरल्यानंतर चमत्कार असा झाला, तुकोबारांच्या मुखातलं नामचिंतन तर बंद झालं, परंतु याच्या मुखातून नामस्मरण सुरू झालं, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय इतके नामस्मरण करत होते की या ब्राह्मणाने तुकोबारांना स्पर्श केला. तुकोबारांच्या मुखातलं तर नामस्मरण बंद झालं, परंतु त्याच्या मुखातून नामस्मरण सुरू झालं. म्हणजे नामस्मरण तुकोबाराय करत होते कशासाठी, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. कारण नामस्मरणामध्ये तितकी ताकद आहे. आपण सुद्धा जर नामस्मरण केलं तर नामस्मरणामध्ये तितकी ताकद, तितकी शक्ती येऊ शकते. तुकोबाराय वैकुंठाला गेले सहदेव नामस्मरणाच्या जोरावरती. आणि बघा म्हणून आपल्या जीवनात नामस्मरण महत्वाचं आहे. आता या ठिकाणी कोणी म्हणेल की नामस्मरण केल्यानंतर कोण कोण तरलं, कोण कोण तरुण गेलं नामस्मरण करून. उदाहरण सांगायचं झालं तर वाल्ल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तैरला नेले जाई. महापापी दुराचार, किती महापापी दुराचारी असो ते सुद्धा नामस्मरणाने तरतात. आता महापाप्यांमध्ये जर विचारायचं झालं तर आजामेळा हा महापापी आजामेळा होता, परंतु तो सुद्धा तरुण गेला. आजामेळा इतका वाईट कर्म करायचा, परंतु नामस्मरणाने तरुण गेला. काय, त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. फक्त नारायण नारायण नामचिंतन केलं, त्याला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. आता
जे साधारण पापी आहे ते तर तरुण जाऊ शकता. शंका घेतली कोणीतरी, जे ब्रह्मपातकी आहे त्यांचं काय? नामस्मरण करून जे ब्रह्मपातकी आहे त्यांचा उद्धार होईल का? तर महाराज सांगतात हो, ब्रह्मपातकी जरी असले तरी सुद्धा त्यांचा उद्धार होऊ शकतो. आता ब्रह्मपातक्यांमध्ये उदाहरण बघायचं झालं तर वाल्या कोळी ब्रह्महत्यारी वाल्या कोळी होता. परंतु नामे तारीला निर्दरी अतिशय वाल्या कोळी इतका पापी होता. त्याने सामान्य मनुष्य किती मारले याचं तो गणित ठेवत नव्हता, परंतु शुद्ध ब्राह्मण किती मारले याचं मात्र तो गणित ठेवायचा. त्याने इतके ब्राह्मण मारले की एक ब्राह्मण मारल्यानंतर एक मोरी एवढा खडा घ्यायचा आणि एका रांजणात टाकायचा. आता रांजण सुद्धा काही सामान्य रांजण नव्हते. एका रांजणामध्ये 7 बैलाची पात फिरेल इतके रांजण होते. असे 7 रांजण भरून गेले. इतका महापापी, इतका ब्रह्महत्यारी वाल्या कोळी होता. परंतु त्याचा सुद्धा उद्धार झाला. कशामुळे? नामस्मरणमुळे. आता त्याचा कधी उद्धार झाला? काय करायचा? जे वाटसरू आहेत, रस्त्याने जाणारे जे लोक आहेत त्यांना अडवायचा, त्यांना मारायचा, त्यांच्याकडे जे धन आहे ते धन लुटायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस नारद महर्षी विचार करतायत की आपण याचा उद्धार केला पाहिजे. आता उद्धार केला पाहिजे, काय करावं? आणि नारद महर्षी त्या रस्त्याने जात आहेत, ज्या रस्त्याने वाल्या कोळी ब्रह्महत्यारी अनेक जणांना मारतोय, अनेक पापे करतोय, त्या रस्त्याने नारद महर्षी जातात. आणि नारद महर्षी जात असताना याने सुद्धा त्या नारद महर्षींना अडवलं आणि म्हणतो, ओ तंबोरेवाले बाबा थांबा, कुठे चालले तुम्ही तंबोरा घेऊन? ते म्हणले, काही नाही, नामस्मरण करत करत चाललो, नामचिंतन करत भगवान परमात्मा. काही नाही, ते मला बाकीचं सांगू नका. तुमच्याकडे जे धन आहे ते धन मला द्या. वाल्या कोळी कोणाला म्हणतोय? नारद महर्षींना असं म्हणतोय की तुमच्याकडे जे धन आहे ते धन मला द्या. नारद महर्षी विचार करतात, आता माझ्याकडे काय धन आहे? मी तर श्रीमंत नाही, मी एका जागी थांबतच नाही, तर माझ्याकडे धन तरी कुठून थांबेल? काय करावं? नारद महर्षीने आपल्या गळ्यात जो विणा होता तो विणा काढला आणि त्याला देऊ लागले. सांगितले, हेच माझं धन आहे, घे हे धन तुला. हे सांगितले, तंबोरेवाले बाबा, हा तंबोरा नकोय मला, काहीतरी रोकड कॅश पाहिजे, रोकड कॅश, पैसे पाहिजे मला, हे नको, हे घेऊन मी काय करू? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात, अरे हेच तर खरं धन आहे, प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण हेच तर खरं धन आहे. तो म्हणे, हे धन मला कामाचं नाही, मला धन पाहिजे, पैसा पाहिजे. आणि मग नारद महर्षीने त्याला प्रश्न केला, का रे, तू इतके पाप करतो, इतकं पापकृत्य करतो, अनेक लोकांना तू मारलं, ते मारून तू पैसा कमवतो, जे पाप होते तुला त्या पापात घरचे वाटेकरी होतात का? तू ज्यांच्यासाठी पैसा कमवतोय ना, ज्या बायका मुलांसाठी, आईवडिलांसाठी, उदरनिर्वाहासाठी पाप करून पैसा कमवतोय ना, त्या पापात घरचे वाटेकरी होतात का? पैशात तर सर्वच वाटेकरी होतात, परंतु त्या पापात घरचे वाटेकरी होतात का? तो म्हणे, काय नाही, मी त्यांच्यासाठी पैसा खर्च करतो, ते नक्की माझ्या घरात वाटेकरी, माझ्या पापात वाटेकरी होऊ शकतात. नारद महर्षीने सांगितलं, जा आणि घरून त्यांना विचारून ये की तुम्ही माझ्या पापात वाटेकरी होतात का? त्यावेळेस तो सांगतोय, तुम्ही तर फार हुशार दिसतात, तुम्ही आता मला घरी पाठवणार आणि तुम्ही पळून जाणार. म्हणजे नारद महर्षी सांगतात, नाही, माझ्यावरती विश्वास नसेल तर मला झाडाला दोरीने बांधून ठेव. शेवटी नारद महर्षींना बांधून ठेवतोय. तो घरी येतोय आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीकडे येतोय. पत्नीकडे आल्यानंतर पत्नीने विचारतोय, का ग, मी जे धन कमवून आणतो ते धन कमवत असताना मला वेगवेगळ्या प्रकारचं पाप होतंय, त्या पापात तू वाटेकरी होशील का? त्यावेळेस सांगते, बघा, पत्नी पतीच्या पुण्यात वाटेकरी होऊ शकते, परंतु पापात नाही. बघा, आपण खेडेगावाचा विचार जर केला तर सहज पतीची डिग्री पत्नीला लागू होते. एखादा पती जर डॉक्टर असेल तर त्याच्या पत्नीला डॉक्टरीन बाई असं म्हणतात. एखादा जर शिक्षक असेल, मास्तर असेल, तर शिकलेले नसताना मास्तराची बायको कोण होते? मास्तरीन बाई. हे सांगण्याचं तात्पर्य पतीची डिग्री पत्नीला लागू होते. या ठिकाणी सांगायचं असं की तो जो वाल्या कोळी पापी होता त्या पापात त्याची पत्नी वाटेकरी होत नाही. तिने नाही म्हणून नकार दिला. तो विचार करतोय, आपली मुलं तरी आपल्या पापात वाटेकरी होतील. तो आपल्या मुलांकडे येतोय आणि मुलांना विचारतोय, का रे बाळांनो, मी तुमच्यासाठी धन कमवून आणतो, धन कमवत असताना मला पाप होतं, त्या पापात तुम्ही वाटेकरी व्हाल का? त्यावेळी ते मुलं त्यांना सांगतात, बाबा, म्हणतात ते धन कमवत असताना पाप कर्म करतायत की चांगलं कर्म करतायत हे आम्हाला माहित नाही, आणि जोपर्यंत आम्ही लहान आहे तोपर्यंत आमचं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे.
म्हणून आम्ही तुमच्या पापात वाटेकरी होऊ शकत नाही. तो वडिलांकडे आई वडिलांकडे जातोय. आई वडिलांना विचारतो, आई बाबा मी हे धन कमण्यासाठी आपलं धन घर चालण्यासाठी जे धन कमवून आणतोय ते धन कमवत असताना मला पाप होतंय, परंतु त्या पापात तुम्ही वाटेकरी व्हाल का? आई वडील सांगतात, बाळा जोपर्यंत तू लहान होता तोपर्यंत तुझं पालन पोषण करणं हे आमचं कर्तव्य होतं, परंतु आता तू मोठा झालास, आमचं पालन पोषण करणं तुझं कर्तव्य आहे. आता तू कर्तव्य करत असताना पुण्य कर्तव्य करतोय की पाप कर्म करतोय हे आम्हाला माहित नाही. तुझ्या पापात आम्ही वाटेकरी होऊ शकत नाही. त्यांनी साफ नकार दिला आणि निघून गेले. शेवटी तो पळत पळत नारद महर्षींकडे येतोय आणि नारद महर्षींकडे आल्यानंतर नारद महर्षींचे पाय पकडतोय आणि सांगतोय, महाराज तुम्ही काहीतरी करा, आता मला यातून काहीतरी उपाय सांगा. नारद महर्षी सांगतात, घरचे आपल्या पापात वाटेकरी होऊ शकत नाही, तुला याच्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे रामनामाचं नामस्मरण करावं लागेल. आणि त्याला रामनामाचा अनुग्रह दिला आणि नामस्मरण तो राम 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 नामस्मरण करू लागला. शेवटी तो वाल्ह्या कोळी होता, ब्रह्महत्यारी होता, परंतु त्या नामस्मरणाने त्याच्यामध्ये इतकी ताकद आली, इतकी शक्ती आली की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर, एखादा मनुष्य जन्माला येणार आहे त्याच्या अगोदर त्याचं चरित्र लिहायचं सोपं काम आहे का? प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्या वाल्ल्या कोळ्याने वाल्मिक ऋषींनी लिहून ठेवलं. केले रामायण रामाआधी, म्हणजे इतका अधिकार, इतकी त्या नामस्मरण रूप झाल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर इतका त्या नामस्मरणाचा फायदा, इतकी शक्ती, इतकी ताकद आपल्यामध्ये होत असते, येत असते. म्हणून जीवनात नामस्मरण हे महत्वाचे. परंतु नामस्मरण हे कोणालाही होत नाही, कोणी नामस्मरण सहसा करत नाही, कारण भाग्य लागतं. नामस्मरण करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. बघा अनेक लोक येतात, परंतु अनेक लोकांमधून नामस्मरण कोणी करतंय का? बघा एखाद्या आंब्याच्या झाडाला अनेक आंबे येतात, पहिल्यांदा अनेक आंबे येतात, परंतु आंबे आल्यानंतर कैऱ्या येतात, कैऱ्या आल्यानंतर सर्वच त्या कैऱ्या आंबे होतात असं नाही. बरं, जरी आंबे झाले, मोठे आंबे जरी झाले तर ते सर्वच आंबे पिकतात असं नाही. बरं, ते आंबे सर्व पिकले तरी त्याच्यातून एखादा आंबा देवाच्या चरणाजवळ जातोय. त्याप्रमाणे या समाजामध्ये अनेक लोक राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात, अनेक श्रीमंत गरीब सर्वच प्रकारचे लोक राहतात, परंतु सर्वच जण भगवंताचं नामस्मरण करत नाही. का करत नाही? त्यांचं भाग्य नाही. परंतु ज्यांना भाग्य प्राप्त झाले नामस्मरण करण्याचं, तर आपण जीवनात नामस्मरण केलंच पाहिजे. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपला उद्धार होत असतो. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचे एकमेव साधने मी तुम्हाला सांगून गेलो. प्रत्येध्यात विष्णू त्रेतायम यजतो मख्ये द्वापारे परिचार्यानाम कलोतधारी कीर्तनात. कलियुगामध्ये काय करायचंय? फक्त नामस्मरण करायचंय. जे यज्ञ करून पुण्य प्राप्त होत नाही, जे तपश्चर्या करून पुण्य प्राप्त होत नाही, ते फक्त नामस्मरण करूनच पुण्य प्राप्त होत असते. म्हणून जीवनात नामस्मरण हे अतिशय महत्वाचे आहे. नामस्मरण जीवनात झालंच पाहिजे. अनेक महात्म्यांनी नामस्मरण केलं. तुकोबारायांचं उदाहरण आपण बघितलं, नाथबाबांचं उदाहरण बघितलं, तर नाथबाबा सुद्धा इतके नामस्मरण करत होते की नामस्मरणच्या जोरावरती भगवान परमात्मा 36 वर्षे त्यांच्या घरी काम करत होता. भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी काम करावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 12 वर्ष कावडीने पाणी आणून दिलं. 12 वर्ष द्वारपाल म्हणून राहिले आणि 12 वर्ष चंदन उगाळून देण्याचं काम त्या भगवान परमात्म्याने केलं. कशाच्या जोरावरती? पैशाच्या जोरावरती का? पैशाच्या जोरावरती का? नाही. पैशाच्या जोरावरती नाही केलं, तर एकमेव फक्त नामस्मरण केलं. नामस्मरणाच्या जोरावरती भगवान परमात्म्याला सुद्धा यावं लागतंय आणि भगवान परमात्म्याला सुद्धा काम करावं लागतंय, केवळ नामस्मरणाच्या जोरावरती. म्हणून जीवनात आपण जितकं नामस्मरण करू तितकं नामस्मरण आपण करता आलं पाहिजे. परंतु काही लोक विचार करतात की नामस्मरण केल्यानंतर फायदा काय? प्रयोजनम अनुद्दिष्टे. प्रत्येक कार्य करत असताना सामान्य आहे, कुणीही मनुष्य एखादं कार्य करण्याकडे प्रवृत्ती केव्हा होते? जेव्हा ते कार्य केल्यानंतर आपल्याला काहीतरी फळ प्राप्ती होणार आहे, काहीतरी धन दौलत पैसा प्राप्त होणार आहे, तेव्हा आपण ते कार्य करत असतोय. तर मग या ठिकाणी सुद्धा नामस्मरण जर केलं तर आपल्याला अनेक प्रकारचं फळ प्राप्त होते, आपले भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. आपण उदाहरण बघितलं, तुकोबारायांचं उदाहरण बघितलं. आता नामस्मरण केल्यानंतर काय होतंय? मनुष्य तरुण जातोय. आपण वाल्ल्या कोळ्याचं
अजामेळाचं उदाहरण बघितलं, म्हणून आपण सुद्धा नामस्मरण जर जीवनात केलं तर नक्की भगवान परमात्म्याची प्राप्ती कृपा आपल्यावरती होत असते. म्हणून जीवनात नामस्मरण हे महत्वाचे. बघा, आज या ठिकाणी तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. आज तुम्ही सर्वजण मला बघतायत. मी प्रवचनाचा योग या ठिकाणी मला हरिभक्तपरायण गुरुवर्य आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय महाराज चव्हाण यांनी मला या ठिकाणी हे प्रवचन करण्याची सेवा संधी प्राप्त करून दिली. मी त्यांचे माझ्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि बघा, हे जे वारकरी स्वानंद वारकरी हा फेसबुक जो ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती आजपासून म्हणजे कालपासून रोज नियमित 3 ते 4 या वेळामध्ये प्रवचन सुरू झाली. लाईव्ह प्रवचन रोज 3 ते 4 या वेळामध्ये रोज नवीन नवीन प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपण ते संधी घ्यायची, ते प्रवचन ऐकण्याची संधी घ्यायची. उद्याकडे या 3 ते 4 वेळेमध्ये हरिभक्तपरायण वासुदेव महाराज दुभाषे त्यांचं या वारकरी ग्रुपवरती, स्वानंद वारकरी ग्रुपवरती 3 ते 4 या वेळेमध्ये प्रवचन होणार आहे. तुम्ही सर्वांनी ते प्रवचन ऐकण्याची सर्वांनी संधी घ्यावी. वासुदेव महाराज दुभाषे त्यांचं 3 ते 4 या वेळेत प्रवचन होणार आहे. सर्वांनी हे प्रवचन ऐकण्याची संधी घ्यायची. काल महेश महाराज तुपे यांचं सुंदर असं सुसरावे असं प्रवचन. आणि आता या ठिकाणी आजपासून रोज 3 ते 4 या वेळेत या प्रवचनाची संधी या ठिकाणी सर्वांना उपलब्ध होणार आहे. मी सर्वांचे आभार मानतो. मला ही सेवा करण्याची संधी मिळाली, गुरुवारांचे आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलोर बाई सब संतन की जय.